मंडळी नमस्कार. स्टार्टअप कट्टाच्या या पुढच्या भागात मी सचिन तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय. मंडळी, आज आपण जे अन्न खातो ते अन्न नाही तर अन्नासारखंच काहीतरी आहे. सेंद्रिय अन्न आणि त्यातील सत्व आज पश्चिमी संस्कृतीमुळे कशी लुप्त होत आहे हे सांगणारा स्टार्टअप यावेळी आपल्यासोबत स्टार्टअप कट्टामध्ये येत आहे. आज कोविडच्या काळात प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल हे पाहत आहे. अन्नामध्ये पुरेसे सत्व नसणे आणि त्यासाठी केलेल्या रसायनांचा वापर आज सर्वांच्याच आजाराचं कारण बनत आहे. त्यामुळेच आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय अन्न हे सध्याच्या कोविडमध्ये चांगलाच चर्चेत असून त्याची गरज आज सर्वांनाच भासू लागली आहे. सेंद्रिय अन्न म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके, अँटीबायोटिक्स इत्यादींशिवाय तयार केलेले पदार्थ. शेतीमध्ये कीटकनाशके आणि रसायनांचा वापर करण्याच्या हानिकारक प्रभावांविषयी वाढती जागरूकता आज भलतीच वाढली आहे आणि त्यामुळेच सेंद्रिय अन्न उत्पादनांची मागणी लक्षणीय वाढली आहे. सेंद्रिय अन्न उत्पादनांची वाढती मागणी आणि त्यांच्याशी संबंधित बरेच फायदे लक्षात घेता सिद्धगिरी मठाच्या सात्विक या कोल्हापुरातील स्टार्टअपने सेंद्रिय तंत्राचा वापर करून उत्पादित केलेल्या शास्त्रीय आणि निरोगी पद्धतींचा वापर करून ही प्रक्रिया केली आहे. अक्षय अग्रवाल यांनी 2016 मध्ये सात्विकची स्थापना केली होती आणि त्याच्या मते सात्विक हे केवळ सेंद्रिय अन्न नाही तर ही एक पूर्णपणे निरोगी जीवनशैली आहे. चला तर मग अक्षय बरोबर गप्पा मारूया आणि सात्विक बद्दल अधिक जाणून घेऊयात आपल्या आजच्या या स्टार्टअप कट्टामध्ये. ओके, तर स्टार्टअप कट्टामध्ये अक्षय तुझं स्वागत आहे. मुक्कामपो स्टार्टअप नंतर ही नेक्स्ट टाइम आपली इथे भेट होती सेम प्लॅटफॉर्मवर. मुक्कामपो स्टार्टअप मध्ये तुझा जो एपिसोड होता तो सगळ्यांनी बघितलेला आहे, सगळ्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे तुझं. अदृष्टची जी संकल्पना आहे ती खूप आवडलेली आहे सगळ्यांना आणि याच्यामध्ये म्हणजे अगदी आम्ही कमेंट बॉक्स मध्ये पण बघू शकतोय की बऱ्याच जणांनी फ्रँचायझी बद्दल पण विचारलेले आहे. तर ओव्हरऑल ही जी काही संकल्पना आहे, जी कन्सेप्ट तू घेऊन मार्केटमध्ये आलेला आहेस, हे सगळ्यांना खूप आवडलेली आहे. रादर ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे आपण जसं तुम्ही नेहमी म्हणताय की आपण जे काही खातोय ते नेमकं काय आहे हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच पूर्णपणे भागामध्ये म्हणजे आपण सात्विक बद्दल आपल्याला या संपूर्ण एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आहे. बट सात्विक बद्दल आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण त्याच्या आधी मला तुझ्याबद्दलची माहिती हवी आहे की तुझं ओव्हरऑल स्कूलिंग कुठं झालेलं आहे. तू बाय प्रोफेशन सीए आहेस. सीए असून सुद्धा तू या प्रोफेशन मध्ये किंवा या बिझनेस मध्ये कसा आलास, तर ओव्हरऑल तुझी सात्विक चालू करायच्या आधीची तुझी स्टोरी काय आहे? ओके, थँक्यू सचिन सर, परत मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. फर्स्ट थिंग, तर मी मूळचा माझं गाव जे आहे इचलकरंजी, कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये एक टाउन आहे, तिथे मी राहतो. आणि माझी 1ली ते 10वीचं जे शिक्षण आहे ते इचलकरंजी मध्येच व्यंकटेश्वरा स्कूल म्हणून आहे, तिथे इंग्लिश मीडियम मध्ये झालं होतं. आणि त्यानंतर 11वी आणि 12वी आई वडिलांनी म्हणजे वडिलांची खूप इच्छा होती की 10वी नंतर मी बोर्डिंगला किंवा पुण्यात शिक्षणासाठी जावं. आणि पुण्यामध्ये शिक्षणासाठी जावं म्हणजे माझी ओढ एक तर फायनान्स, मारवाडी असल्यामुळे पहिली फायनान्स कडे ओढ होती. MBA फायनान्स मध्ये करायचं होतं. तर MBA बरोबरच CA एक खूप चांगला ऑप्शन 10वी नंतर मला बऱ्याच लोकांनी रिकमेंड केला. तर CA साठी कॉमर्स फील्ड चूज करायची होती. तर त्यासाठी मग 11th आणि 12th पुण्यामध्ये ब्रियन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आहे, BMCC, तिथे माझं 11वी मध्ये ऍडमिशन झालं आणि 12वी मग बीकॉम हे सगळं BMCC मध्ये झालं. तेच करता करता मी मला चेस खेळायची खूप आवड आहे. म्हणजे खूप लहानपणापासून 6वी-7वी पासून मला चेसच्या ज्यावेळी मी माझं चेस आवड लागली होती, तर त्या वेळेपासून मी कंटिन्युअसली डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट्स किंवा स्टेट लेवल टुर्नामेंट्स खेळत होतो. तर मग 11वी-12वीचं शिक्षण ज्यावेळी झालं, मग पुण्यामध्ये झावरे क्लासेस म्हणून आहे, तिथे CA साठी ऍडमिशन घेतलं. तर ज्यावेळी CA 12वी नंतर पहिल्या वर्षात FY BCom करता करता CPT केली आणि मग IPCC म्हणून एक कोर्स असतो, CA ची दुसरी परीक्षा, ते पास झाल्यावर मग पुण्यामध्ये एक फर्म आहे BK खरे अँड कंपनी, तिथे इंटर्नशिप 3 वर्षाची करावी लागते कुठल्याही CA ला CA फायनल देण्याच्या अगोदर. तर पुण्यामध्ये BK खरे अँड कंपनी नावाच्या एका फर्म मध्ये
इंटर्नशिप केली. तिथे खूप चांगले चांगले ऑडिट्स म्हणा, टॅक्स ऑडिट्स किंवा टॅक्स रिलेटेड बऱ्याच बाबी शिकायला मिळाल्या. आणि त्यानंतर मग सीए फायनलची परीक्षा 2014 मे मध्ये मी उत्तीर्ण झालो. आणि सीए फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाल्या मला खूप चांगल्या कंपनीतून म्हणजे बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये एक एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून इंडियातील सर्वात मोठी फायनान्शियल सर्व्हिस राईट, कंपनी आहे. राईट. तर त्यांनी मला तिथे मला जॉब मिळाला आणि खूप चांगल्या प्रोफाईल मध्ये ते पोझिशन होती. तर ते करत करत एक 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 वर्ष सव्वा वर्ष तिथे मी नोकरी केली. पण मनात एक तीव्र इच्छा होती की काहीतरी स्वतःचं असावं, काहीतरी नोकरी करायच्या ऐवजी नोकरी द्यावी. तर ते करत मग ते सतत मनात तो थॉट असल्यामुळे काही ना काही बॅकएंडला रिसर्च चालूच होता की कुठली फील्ड चांगली आहे स्टार्टअपसाठी किंवा काय म्हणजे आज 21st सेंचुरीमध्ये टेक स्टार्टअप्सने बरेच लोक टेक्नॉलॉजीकडे वळत आहेत. मग ते मी मेनली मी कॉमर्स ग्रॅज्युएट किंवा मी सीए झालेला व्यक्ती. तर त्या फील्डमध्ये मला काय करता येईल. तर मग बऱ्याच रिसर्च म्हणा हे म्हणा काय बऱ्याच वेगवेगळ्या आयडियाज आम्ही हे करू म्हणजे सर्वे करू लागलो. त्यावेळी एका मित्राने सांगितलं की ऑर्गॅनिक फूड हे खूप मोठं मार्केट होण्याची शक्यता आहे. आज आपण आपण जे खात आहोत ते ऍक्च्युली जेवण आहे का किंवा ऍक्च्युली ते फूड आहे का. तर ह्यासाठी एक डॉक्युमेंटरी सुद्धा मी युट्यूबवर बघितली. हंग्री फॉर चेंज नावाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर त्यात कळालं की व्हॉट वी आर इटिंग टुडे इज नॉट फूड बट समथिंग लाईक फूड असं आहे. ओके. तर ते सगळं केल्यानंतर मग कनेरी मठ म्हणून कोल्हापुरात एक संस्थान आहे. तिथे लहानपणापासूनच आमचं येणं जाणं असायचं. तर तिथले आमचे गुरुजींशी मी काडसिद्धेश्वर स्वामीजी आहेत त्यांच्याशीही बोललो की स्वामीजी स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि ऑर्गॅनिक फूड ह्या लाईन मध्ये उतरायची इच्छा आहे. तर त्यांनी एक शब्द म्हटलं की चष्म्या सोडून ये तिकडून आणि हे पुण्याचं काम चालू कर. मग ते एक शब्द घरच्यांचा सपोर्ट असं त्यांचा सपोर्ट खूप चांगला लाभला आणि मग डिसिजन घेतला की नोकरी सोडायची आणि आपलं ऑर्गॅनिक फूडचं स्टार्टअप चालू करायचं असं. ओके, ओके, ओके. नाही, अगदी म्हणजे हा बऱ्याच जणांना म्हणजे मागचा जो एपिसोड होता तो मेनली जे स्टार्टअपचे फाउंडर होते परितोष पाटील ते बाय प्रोफेशन इंजिनियर होते आणि इंजिनियर्सच्या बाबतीत असं घडतं की मी जे शिकलेलो आहे तर त्याचमध्ये माझं करिअर घडेल किंवा त्याचमध्ये माझा बिझनेस असेल याची काही शाश्वती नसते. बट बिईंग अ सीए खूप कमी असे सीए आहेत ज्यांनी आपलं प्रोफेशन पूर्णपणे एक वेगळ्या बाजूला ठेवलेलं आहे आणि एक जो वेगळा बिझनेस जो काही आहे तो बिझनेस पूर्णपणे एका वेगळ्या लाईनवर एका वेगळ्या पूर्ण लाईनवर पूर्णपणे त्यांनी चालू केलेलं आहे. बट नेमकं ही सात्विकची कन्सेप्ट काय आहे, ही कधी तू चालू केलेली आहेस आणि नेमकी सात्विकची कन्सेप्ट काय आहे? तर 2015 जानेवारीची ही गोष्ट आहे. तर कोल्हापूरमध्ये जसं मी कनेरी मठाचा उल्लेख केला तिथे 2015 जानेवारीमध्ये खूप मोठ्या उत्सवाची तयारी चालू होती. त्याचं नाव होतं भारतीय संस्कृती उत्सव. आणि फॉर्च्युनेटली मला तिथे व्हॉलंटियर करण्याची खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली. तर मी माझ्या एडलवाईसच्या जॉब मधून एक आठवडाभर सुट्टी घेतली आणि तिथे व्हॉलंटिअरिंगसाठी मी तिथे पोहोचलो. तर तिथे आम्हाला कळालं की आज आपण जे जेवणात काय अडल्ट्रेशन होत आहेत किंवा ऑर्गॅनिक म्हणून नेमकं ऍक्च्युली काहीतरी आहे. तिथे देशी गाईचं महत्व कळालं. ते एक 7 दिवसाचा प्रोग्राम होता. ते पूर्ण इंडियन कल्चर आपण ब्रिटिश भारतात यायच्या अगोदर जे आपली जी लाईफस्टाईल होती तर ते आपलं जे जगणं होतं ते तिथं राहणीमान होतं ते तिथं कळालं. आणि त्यामध्ये बरेच काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या की देशी गाईचं दूध हे सर्वात उत्तम असतं. देशी राईट. गाईचं दूध आणि जर्सी गाईच्या दुधामध्ये जमीन आसमानीचा फरक असतो. आज आपण जे फॉर एक्झाम्पल मनुके खात आहोत ते मनुके पावडर मध्ये एकदम एकदम डेंजरस केमिकल्स मध्ये ते द्राक्ष पिकवले जातात आणि ते आपल्याला दिले जात आहेत. त्याने काय काय परिणाम होत आहेत. तर ते सगळं बऱ्याच लोकांशी तिथं भेटणं झालं आणि ह्यामध्ये इंटरेस्ट वाढू लागला. तर तिथून परत आलो तर ऑर्गॅनिक फील्ड माझ्या मित्रानं मला माहिती दिलीच होती की हे चांगली स्टार्टअप अपॉर्च्युनिटी आहे प्लस हे एक प्रोग्राम. तर हे कुठे ना कुठे दोन्ही एकदम ते दॅट मे बी कन्सिडर ॲट द टर्निंग पॉइंट. आणि तिथून मग मी रिटर्न आल्यावर बऱ्याच एक मनात ठाणली की आता सॅटर्डे संडे तरी का होईना हे फील्डवर जाऊन व्हिजिट करायची की ऍक्च्युली हे असतं काय. आम्हाला डाळी म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ यातला डिफरन्स मला कळायचं नाही की जे फक्त डब्यात यायचं ते आम्ही खायचो. बाकी ग्राउंड लेवलवर काय रियालिटी आहे कसं आहे
ते समजण्यासाठी ऍक्च्युली शेती कशी केली जाते ते समजण्यासाठी मी शेतकऱ्यांना भेटू लागलो. तर असं एक 6 महिने 6 महिने चाललं आणि 6 months to 7 months नंतर एक डिसिजन घेतला की आम्ही ते आय पुट माय पेपर्स आणि मग तिथून मुंबई सोडून मी परत कोल्हापूरला आलो. आणि कोल्हापूरला आल्यावर आता ते पूर्ण एक प्लॅन होता की ऑर्गॅनिक मध्ये काहीतरी करायचं. पण काहीतरी म्हणजे काय, ह्याला जो मला शेप देणारा एक व्यक्ती होता त्याचं नाव गजेंद्र. तर माझा लहानपणीचा मित्र गजेंद्र चौधरी. आम्ही शाळेत 5 वर्ष एकाच बेंचवर शाळेत म्हणजे 5वी ते 10वी होतो. आणि त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे त्याचे काका वगैरे आज सुद्धा शेती करतात आणि तो टेक्सटाईल्स मध्ये आहे. मग त्याला मी ही संकल्पना सांगितली, त्यालाही खूप आवडली. मला त्यात एक को फाउंडर भेटला आणि आम्ही दोघे जाऊन शेतकऱ्यांना भेटू लागलो. बरेच प्रोडक्ट्स कलेक्ट करण्याची आम्हाला डिटेल्स मिळाल्या. त्यामध्ये कनेरी मठाचे जे गाडसिद्धेश्वर स्वामीजी आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे मोलाचा वाटा त्यांनी आम्हाला डायरेक्ट शेतकऱ्यांना कनेक्ट करून दिलं. जे टॉप ऑर्गॅनिक फार्मर्स इन द कंट्री आहेत त्यांना आम्ही जाऊन भेटलो आणि असे 100 प्रोडक्ट्स कलेक्ट झाले. आता नाव काय ठेवायचं, कारण एक आपण हे चांगलं अन्न किंवा ऍक्च्युअल रिअल अन्न त्यांना प्रोव्हाइड करतो, तर सर्वात उत्तम नाव आलं सात्विक. तर हे आहे. तर सिद्धगिरी म्हणजे कनेरी मठाचा सपोर्ट आम्हाला भेटला असं आहे. आणि स्वामीजींच्या ऍडवाइस खाली आम्ही ते नाव सिद्धगिरी सात्विक असं दिलं. आणि कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी 2016 मध्ये 100 प्रोडक्ट्सनी आम्ही एक पहिलं स्टोअर सिद्धगिरी सात्विक या ब्रँडने सुरू केलं असं आहे. ओके ओके ओके. तर हे पण सुरुवात झाली. हा 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 पण ह्या सगळ्या गोष्टी आता 2016 म्हणजे आता आपण 2020 मध्ये आहोत आणि पूर्णपणे आपण कोविड-19च्या इम्पॅक्ट खाली आहोत. मी सध्या आता कोविड-19च्या इम्पॅक्ट मध्ये आहे, त्याच्यामुळे मी ऑर्गॅनिक इमिजिएटली आता स्वीकारतोय. कारण मला आता माहिती आहे की मी जे खातोय त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. मागच्या 6 महिन्यामध्ये मला कळून चुकलं की मी जे खातोय त्याच्यामधून ऍक्च्युअली मला न्यूट्रिएंट्स मिळतायत किंवा नाही, त्याच्यामुळे ऍक्च्युअल माझी इम्युनिटी स्ट्रॉंग होतीये किंवा नाही हे मला कळून चुकलंय. ठीक आहे. पण 2016 मध्ये ज्या वेळेला तुम्ही हे चालू केलं त्यावेळेला अशी काही रिस्क किंवा अशी भीती नाही का वाटली की लोकांना याबद्दल अजून अवेअरनेस नाहीये आणि आपण हे खूप लवकर चालू करतोय, आणि एखादी ती काही भीती वगैरे वाटली किंवा नाही की ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हे सेल करायचे आहेत आणि त्या पद्धतीनं तो कस्टमर ग्रुप आहे नाही आहे, या सगळ्या गोष्टी कशा ऍक्च्युअली पॉसिबल केल्या? सर 2016 मध्ये बऱ्याच लोकांना ऑर्गॅनिक माहिती असेल का, ते हा जो प्रश्न आहे एस्पेशली पुण्या मुंबईतल्या लोकांना हे डेफिनेटली त्यावेळेला असं ऑर्गॅनिक काहीतरी आहे असं त्यांना माहित झालं होतं. पण कोल्हापूर किंवा इचलकरंजी सारख्या ठिकाणी हे लोकांना ऑर्गॅनिक आणि आयुर्वेदिक हे एकच आहे असं बऱ्याच लोकांना वाटायचं. मग पण एक होतं की ती मनात तीव्र इच्छा होती की काय काही का होईना विल पुट अ लॉट ऑफ एफर्ट्स आणि त्यांना ते चांगलं अन्न प्रोव्हाइड करायचं. तर त्या दृष्टिकोनाने आम्ही एक व्यवस्थित एक पूर्ण प्लॅन चेकआउट केला की स्टोअर मध्ये कुठलाही कस्टमर ज्यावेळी आमचा येत होता तर त्याला पूर्ण स्टोअरचं टूर देऊन की बाबा ह्या प्रोडक्टचं महत्व काय आहे. हे आता समजा फॉर एक्झाम्पल बाहेर शेंगदाण्याचं तेल 150 रुपये लिटरला मिळतं, तुमचं 250-300 रुपये लिटरला का विकलं जातं. तर त्याचं पूर्ण स्टॅटिस्टिक्स देऊन त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांना देऊन त्यांना पटवून दिलं जायचं की हे ऍक्च्युली हे ऍक्च्युली रिअल अन्न हे आहे. तर ते पूर्ण माहिती दिल्यानंतर ज्याला खरंच इच्छा असायची किंवा ज्याला खरंच माहित आहे की आज काहीतरी खाण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं जरी त्याला माहित असायचं तर तो थोड्या थोड्या क्वांटिटीत तो घेऊन जायचा. 200 ग्रामचं पॅकेट, 250 ग्रामचं पॅकेट असं आहे. मग त्याला ते आवडल्यावर तो आमचा रेग्युलर कस्टमर व्हायचा, कारण आम्हाला आमच्या प्रोडक्टची क्वालिटीची खात्री होती. आणि थोडा वेळ डेफिनेटली लागणार होता हे माहित होतं, पण ओव्हरऑल पुढचं जे फ्युचर आहे ते हे नैसर्गिक वस्तूंचं किंवा नॅचरल पद्धतीने पिकवलेले जे अन्न धान्य आहे ह्यांचंच असणार आहे. किंवा लोक आज त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की जंक फूड पासून हेल्थ फूड कडे येण्याऐवजी दुसरा पर्याय राहणार नाही. कारण डॉक्टर्सच्या टॅबलेट्स किती दिवस खातील किंवा लाईफस्टाईल किती दिवस असे जंक फूड खाऊन जगतील. कुठे ना कुठे कधी ना कधी तो एक टर्निंग पॉइंट येणार होता जिथे बरेच लोक बॅक टू द रूट्स शिफ्ट होणार होते की आपले पूर्वज जे करायचे ते ऍक्च्युली सायंटिफिक आणि टेक्निकली प्रूव्हन होतं की हे लाईफस्टाईल चांगली आहे आणि त्या लाईफस्टाईल कडे कधी ना कधी जाऊन लोक वळणार होते. ते कधी ते लवकरच येईल असं त्यावेळेला आम्हाला वाटत होतं आणि ते डिसिजन घेतलं की विल स्टार्ट विथ सात्विक असं.
हा जो वर्ड आहे हा एकदम प्रॉपर तू यूज केलास, बॅक टू रूट्स किंवा अगदी ओल्ड इज गोल्ड. आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आता आपण मार्केटमध्ये बघायला मिळतोय. म्हणजे लोकांना अगदी 100% जेन्युइन किंवा 100% ऑथेंटिक, 100% सर्टिफाईड ऑर्गॅनिक फूड हे लिटरली शोधावं लागतं. म्हणजे हा एक आता असा सेक्टर झालेला आहे जिथे कस्टमरची डिमांड भरपूर आहे, पण ती डिमांड सॅटिस्फाय करण्यासाठी जी ऑथेंटिसिटी आहे, जी ओरिजिनॅलिटी आहे, ती ओरिजिनॅलिटी देणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत, देणारे जे काही ब्रँड्स आहेत ते खूप कमी आहेत. आणि त्यापैकीच सात्विक आणि अदृश हे जे 2 ब्रँड आहेत हे अगदी म्हणजे अगदी मी ज्यावेळेला स्वतः सात्विकचे प्रॉडक्ट्स वापरतोय त्यावेळेला हे या सगळ्या गोष्टी समजतात. आता यामध्येच पुढे जाऊन सात्विकला नंतर म्हणजे कोल्हापूर पर्यंत तू आलास, पण कोल्हापूर नंतर जे काही एक्सपान्शनची स्टेज आहे ती एक्सपान्शनची स्टेज कशी आहे? कारण आज आपण अदृश्य पण स्टोअर बघतोय, दिल्लीमध्ये आहे, मुंबईत आहे, पुण्यामध्ये आहेत. तर सात्विक बद्दल एक्सपान्शन तुम्ही कसं केलेलं आहे सात्विकचं? सर फेब्रुवारी 2016 मध्ये ज्यावेळी आमचा पहिला स्टोअर चालू झाला, तर त्यावेळी आम्ही एक डिसिजन घेतला होता की एक 6 ते 8 महिने ऍटलिस्ट आपण कोल्हापूर स्टोअर मध्ये काय करेक्शन्स करायचे आहेत किंवा काय लर्निंग्स होतील, त्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट्स करता येतील, बॅकएंड कसं स्ट्रॉंग करता येईल, ते कन्सिडर करून मग पुढची उडी घ्यायची, असं एक डिसिजन झालं होतं. तर कोल्हापूर मधलं जे स्टोअर फेब्रुवारी 16 मध्ये स्टार्ट झालं, त्यानंतर एक 6 ते 7 महिन्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून स्टोअर्स चालू करायचे किंवा रिटेलमध्ये मटेरियल द्यायचं, असं ते डिसिजन घेतलं गेलं. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी कर्नाटकामध्ये किंवा इचलकरंजीमध्ये आमची एक शॉपी सुद्धा सुरू झाली. असे छोटे छोटे जे सिटीज आहेत, सिंधुदुर्ग मध्ये आम्ही सुरू केलं हे आहे. तर त्या छोट्या छोट्या सेंटर्स आज कारण जनरली एक पुण्या मुंबईमध्ये त्यावेळी ऑर्गॅनिक फूड इझिली अवेलेबल होत होतं, असं नाही की ते होत नव्हतं. पण ह्या छोट्या शहरांमध्ये त्यावेळी इतकं म्हणजे कन्झ्युमर्स होते, पण त्यांना सप्लाय करणारं कोणी नव्हतं. तर ह्या छोट्या छोट्या जे शहर आहेत, सातारा म्हणा, सांगली आहे, आपले आजूबाजूचे जे कर्नाटकातले बेलगाम आहे, हुबळी आहे, या ठिकाणी आम्ही सात्विकचे शॉपीज छोट्या छोट्या सेंटर्स आम्ही ओपन केले. आणि पूर्ण एक एक दीड वर्ष त्यात आम्ही पूर्ण ते लर्निंग घेतलं की ह्यात काय इम्प्रुव्हमेंट्स करता येतील. धान्यामध्ये जनरली किडे लागतात, ते किडे कसे आपल्याला नॅचरल पद्धतीने त्याला कसं प्रिव्हेंट करता येईल किंवा कसं कमी करता येईल. तर हे सगळं लर्निंग झाल्यानंतर मग डिसेंबर 2017 मध्ये आम्ही पुण्यामध्ये पहिलं सात्विकचं स्टोअर इनॉग्रेट केलं. तर डिसेंबर 17 मध्ये हा जो एक्सपान्शनचा स्टेप होता, हा आमच्यासाठी एक चांगला स्टेप होता. कारण ह्यामध्ये आमचे पुण्यातले माझे मित्र सौरभ साळुंके हे पुण्यामध्ये आम्हाला जॉईन झाले. ते स्वतः एक इंजिनियर आहेत आणि त्यांनी आपले वेल पेड जॉब रिझाईन करून ते आता ते आमच्याशी जॉईन झाले होते. आणि एक पुण्यातलं जो सेंटर आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांनी खूप चांगलं तिथे सेटअप केलं. आणि 3-4 महिन्यानंतर आम्ही पुण्यात अजून एक स्टोअर ओपन केलं. असं करत करत सात्विकचे टोटल अराउंड 35+ आउटलेट्स आता 5 वर्षामध्ये आम्ही ओपन केलेले अरे आहेत. वा, अरे तिथे वा. पुणे, बॉम्बे, चेन्नई, नवी मुंबई, मग गुजरातमध्ये वडोदरा, सुरत असं आहे. आणि विशाखापट्टणम, कॅलकटा असं वेगवेगळ्या ठिकाणी सात्विकचे प्रोडक्ट्स आता अवेलेबल होत आहेत. आणि एक्सपान्शन बरोबरच आता ज्यावेळी आम्ही स्टोर्स आम्ही मेनली सुरुवातीला ऑफलाईन मॉडेलवर कॉन्सन्ट्रेट करत होतो. आणि बऱ्याच लोकांनी आमच्या बरोबर असं बोलणं केलं की तुमचे प्रोडक्ट्स आम्हाला डिलिव्हर करा. आम्ही फोनवर ऑर्डर करतो, व्हॉट्सअपवर ऑर्डर आम्ही घेऊन लो. आणि नंतर एक इझी कन्व्हिनियंट वे आम्हाला कन्व्हिनियन्स कस्टमरला व्हावा ऑर्डरिंगसाठी, तर सात्विकची वेबसाईट सात्विक.com हे सुद्धा आम्ही 2017 मध्ये लॉन्च केली. आणि त्याबरोबर ऑल ओव्हर इंडियाचे ऑर्डर्स आम्ही सात्विकच्या वेबसाईटवर घेऊ लागलो. असे तर ऑल ओव्हर इंडियाची रीच आम्हाला सात्विकच्या वेबसाईट थ्रू मिळाली. आणि ओव्हर अँड अबाव दॅट Amazon.in वर पण आपले प्रोडक्ट्स आहेत किंवा बऱ्याच मार्केट प्लेसेसवर आपले प्रोडक्ट्स अवेलेबल होऊ लागले. तर 2018 हा जो इयर होता, त्यामध्ये अमेझॉनच्या आम्ही ग्लोबल सेलिंग प्रोग्रामशी सुद्धा टायअप केलं. आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड अराउंड 25 to 30 कंट्रीज मध्ये आपलं मटेरियल आज सप्लाय केलं जातं. आणि बरेच कन्झ्युमर्स आपले प्रोडक्ट्स त्यांना आवडत आहेत. आणि दे हॅव बिकम रेग्युलर कस्टमर्स फॉर सात्विक. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. म्हणजे ही 5 वर्षाची जी एक्सपान्शनची जर्नी आहे ती खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे. आणि मला म्हणजे आय एम डॅम शुअर की गजेंद्रचा याच्यामध्ये जो रोल आहे, त्याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा त्याच पोटेन्शियलचं नक्की असणार आहे. आता यामध्ये मगाशी तू बोलता बोलता बोललास की आपण जे खातोय आता त्याच्यामध्ये तू मनुक्यांचं एक्झाम्पल दिलं, तसं
अगदी युट्यूबला जरी डायरेक्टली मी सर्च केलं तरी असे बरेच एक्झाम्पल्स मिळतील, म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी रिफाइंड ऑइल असेल, किंवा जे शेंगदाणे आपण खातोय, किंवा जे मेनली ग्रेन्स आहेत, जे अगदी आपण म्हणू शकतोय की जे आपले पूर्वज बनवायचे, किंवा जे आधी आपण बॅक टू दोज टाइम्स, ज्यावेळेला आपण म्हणतोय की पूर्वज आपली जे काही ज्या स्टाईलने हे पूर्णपणे ग्रेन्स बनवायचे, आणि आता जे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं किंवा ग्रीन रिव्हॉल्युशन झालं, या रिव्हॉल्युशन मधून जे काही प्रोडक्ट्स आता आपल्या समोर आहेत आणि जे खातोय, तर याबद्दल नेमकं काय सांगशील की ग्रीन रिव्हॉल्युशन झालं हे एक चांगली गोष्ट आहे की ही एक वाईट गोष्ट आहे? नेमकं तुझं याच्यामध्ये काय नेमकं हे आहे? सर, आम्ही आज ऑर्गॅनिक फील्ड मध्ये असताना आम्ही टोटल अराउंड 8,000 प्लस फार्मर्सशी आज आम्ही लिंक्ड आहोत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे आमचं रोजच्या बेसिसवर बोलणं चालू असतं. आणि हे शेतकरी वर्ल्डचे म्हणजे इंडियातले टॉप शेतकऱ्यांमध्ये ऑर्गॅनिक फार्मर्स मध्ये ते संबोधले जातात. आणि त्यांच्याशी ज्यावेळी आम्ही संवाद साधतो तर कुठे ना कुठे असं आम्हाला कळतं की जे आपल्या पूर्वजांची जी खानपान होतं किंवा जे लाईफस्टाईल ते जगत होते आणि आपण आज जे लाईफस्टाईल जगतो टेक्नॉलॉजीच्या नावाखाली किंवा फास्ट लाईफस्टाईलच्या नावाखाली, त्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जे रिलॅक्स्ड पीसफुल लाईफस्टाईल पहिला होती ती आज अवेलेबल नाहीये. आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं की जसं तुम्ही तेलाबद्दल म्हटलं की पहिला जे तेल काढलं जायचं ते लाकडी घाण्यावर देशी शेंगदाण्याची शेती करून तेल काढलं जायचं. त्या तेलातले सत्व आणि आज जे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे ऑइल्स मिळत आहेत त्या तेलातले सत्व यामध्ये बरंच खूप म्हणजे क्वालिटी म्हणा, हेल्थ वाईज म्हणा, खूप अंतर आहे. हे जे बरेच बरेच रिपोर्ट सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर दॅट इज द रिझन खूप कन्झ्युमर्स आज कोल्ड प्रेस्ड ऑइल्स कडे वळत आहेत किंवा जात्यावर बरडलेल्या डाळी किंवा अनपॉलिश्ड राईस यांच्याकडे वळत आहेत. पॉलिश्ड राईस खाल्ल्याने बॉडीमध्ये शुगरचं प्रमाण वाढतो किंवा हायब्रिड गोष्टी खाल्ल्याने बॉडीमध्ये म्हणजे न्यूट्रिशन मिळायला पाहिजे आहे तो मिळत नाहीये. आणि म्हणूनच आज लोक रेग्युलर गहू जो आहे, बऱ्याच इम्प्रूव्ड व्हरायटीज गव्हाचे अवेलेबल आहेत, तर ते सगळं सोडून आज लोक खपली गव्हाकडे वळत आहेत. खपली गहू इज लाईक थाउजंड्स ऑफ इयर ओल्ड व्हरायटी आणि ते इंडिया आणि ग्रीस ह्या एरियामध्ये पहिला कल्टिवेशन व्हायचं. ओव्हर अ पिरियड ते कुठे ना कुठे एक म्हणजे ते विसरून गेले होते लोक. पण आज पहिलं ते जुनं फूड आहे, लॉस्ट फूड इज कमिंग बॅक. बरेच लोक मिलेट्स बद्दल आज बोलत आहेत की बरेच युट्यूबवर डॉक्टर्स म्हणा किंवा मोठमोठे मिलेट्स चे विशेषज्ञ आज माहिती देत आहेत की मिलेट्स कॅन क्युअर अ लॉट ऑफ इलनेस किंवा लॉट ऑफ प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हेल्थ. तर त्यामध्ये न्यूट्रिएंट्स, फायबर, प्रोटीन खूप चांगलं असतं. त्याला कल्टिवेशन साठी जास्त पाणी पण लागत नाही. ते एकदम म्हणजे दुष्काळी भागात सुद्धा कल्टिवेट होतो आणि शरीराला जास्त खाण्याची सुद्धा गरज नसते. आजची लाईफस्टाईल अशी आहे की आपण क्वांटिटीकडे बघतो. बोले थोडा अजून भात घे, थोडे 1-2 चपाती अजून घे. पण त्या 2 चपातीमुळे तो 10 चमचे शुगर एक्स्ट्रा खातोय कारण ते देशी बियाणं नाही किंवा ते थोडासा भातमुळे बॉडीमध्ये बरेच इश्यूज होऊ शकतात ओव्हर अ पिरियड. तो भात जर हातसडीचा असेल तर तीच डाळ जर तो खात असेल तर तो देशी तुरीची असेल किंवा देशी मूग वगैरे वापरून ती डाळ केली असेल तर समजा तो 1.5 वाटी डाळ खातो एक मनुष्य, तर ते कन्झम्पशन नक्कीच त्याचं 1 वाटीवर की 1.25 वाटीवर येईल ओव्हर अ पिरियड ज्यावेळी तो देशीवर कन्वर्ट होईल. कारण त्यामध्ये सत्व जास्त असतं, त्यामध्ये न्यूट्रिशन जास्त असतं असे. तर हे आणि तो एक न्यूट्रिशनचा भाग झाला. जेनेटिकल मॉडिफिकेशन म्हणा, इम्प्रूव्ड सीड्स व्हरायटीज इम्प्रूव्ह करा. तर आम्हाला असं दिसून येतं की देशी व्हरायटीचे जे बियाणं आहेत ते सर्वात बेस्ट होते आणि आज त्याचं प्रिझर्वेशन साठी बरेच लोक धडपड करत आहेत. आणि पुढे जाऊन असं डेफिनेटली आम्ही बघू इच्छितो की रेग्युलर लेवलला किंवा नॉर्मल कन्झ्युमर पर्यंत हे देशी बियाण्याचे जे आपले डाळी, तांदूळ वगैरे आहे ते इझिली पोचावं. आणि ते दॅट विल डेफिनेटली सेव्ह अ लॉट ऑफ मनी इव्हन टू द गव्हर्नमेंट ऑफ द कंट्री. कारण हेल्थवर जो कॉस्टिंग आपण आज इन्व्हेस्टमेंट म्हणा जे खर्च करत आहोत ते डेफिनेटली कमी येईल. म्हणून इव्हन गव्हर्नमेंट इज टॉकिंग अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा देसी सीड कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस. गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स सुद्धा यावर येत आहेत असे. आणि जी गोष्ट अडल्ट्रेशनची आहे तर अडल्ट्रेशन तर आज बऱ्याच गोष्टींमध्ये होतं. तर ते आपल्याला व्यवस्थित जाणून
समजून प्रोडक्ट घेणं फार महत्वाचं आहे. आज बरेच कस्टमर्स आमच्याकडे येतात की हे पॅकेट आम्ही तुमच्याकडून 1 महिना 1.5 महिना अगोदर घेऊन गेलो होतो आणि त्यामध्ये हे किडे लागलेले आहेत. तर किडे लागणं काही वाईट गोष्ट नाही. जर तुम्ही तो पॅकेट ओपन ठेवला, त्याला व्यवस्थित प्रिझर्वेशन केलं नाही तर ते किडे लागतात. पण आज बऱ्याच टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्स म्हणा किंवा ते फ्युमिगेशन नावाची एक प्रोसेस, त्या फॉस्फाईन फ्युमिगेशन नावाची प्रोसेस मोठमोठ्या एपीएमसी मार्केट्समध्ये किंवा इथे ठिकाणी केली जाते. अँड दॅट फॉस्फाईन फ्युमिगेशन इज नॉट ऍडवाइजेबल बाय अ लॉट ऑफ गव्हर्नमेंट्स, इव्हन अब्रॉड. बाहेरचे पण राईट. लोक त्याला ऍडवाइस करत नाहीयेत. कारण ते किडे ऑफकोर्स ते किडेना पनपू देणार नाही किंवा ते किडे त्यामध्ये येणार नाहीत, पण ते धान्य तुमच्या खाण्यासाठी सेफ आहे का ह्याच्यावर तुम्ही डिटेल रिसर्च केलं पाहिजे आणि मग तुम्ही चूज केलं पाहिजे की तुमच्यासाठी कुठलं चांगलं आहे आणि कुठलं नाही. आम्ही सात्विकमध्ये कस्टमरना सांगतो, आम्ही तुम्हाला जेन्युइन प्रोडक्ट देईन, आम्ही त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीही टाकत नाही. थोडे किडेपार लागतील तर ते आम्ही रिटर्न घेतो विदिन अ पर्टिक्युलर स्पॅन, अगर तुम्ही आम्हाला सांगितलं. पण त्याला तुम्ही व्यवस्थित स्टोअर करा. स्टोअर करायला वेळ नसेल तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजमध्ये जागा नसेल तर कमी कमी क्वांटिटी घ्या. पण किडे लागतोय बाकीच्या मध्ये किडे लागत नाही म्हणून दुसरीकडून ते मटेरियल घेणं किंवा ते फ्युमिगेटेड मटेरियल घेणं ते कितपत चांगलं आहे तुम्ही स्वतः गुगल म्हणा किंवा रिसर्च करू शकता असं. राईट 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 राईट. आता यामध्येच म्हणजे अजून एक मुद्दा याच्यामध्ये घ्यायचा आहे. अगदी बरेच सर्वे सुद्धा हे सांगतायत की ज्या लेवलनी आज औषध फवारणी होते, पेस्टिसाइड्स आले किंवा ज्याला आपण म्हणतोय की केमिकल फर्टिलायझर्स आले, याच्यामुळे जे काही आपण आज इंटेक घेतोय त्याच्यामुळे कार्सिनोजेनिक एजंट जे काही आहेत, अगदी सल्फरचा किंवा फॉस्फेटचा यूज हा खूप होतोय. अगदी इवन नेस्ले मॅगीची पण केस अगदी रिसेंट आहे. आणि हे जे काही फास्ट फूड आहेत किंवा पॅकेट मधले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामधून बरेच काही कार्सिनोजेनिक एजंट्स पण येतात आणि त्याच्यामुळे अगदी आपण बघितलेलं आहे की कॅन्सरमध्ये जे काही आज ग्रोथ होते कॅन्सर कॉझिंग या एजंट्समुळे, ते सुद्धा भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळे इव्हन शेतकरी सुद्धा आता जे काही त्यांची पूर्णपणे फार्मिंग आहे जी केमिकल बेस्ड आहे ते सुद्धा पूर्णपणे स्विच करतायत ऑर्गॅनिक फार्मिंगवर. तर या पूर्ण प्रोसेसमध्ये, कारण तू आता म्हणालास की जवळजवळ 35 पेक्षा जास्त तुमचे फ्रँचायझीज आहेत, तेवढे स्टोअर्स आहेत, अगदी अब्रॉडला सुद्धा प्रोडक्ट जात आहेत. तर यासाठी जो काही इनपुट आहे किंवा बॅकएंडला जे काही शेतकरी कनेक्टेड आहेत, ते शेतकरी तुम्ही नेमके कसे कनेक्ट केले आणि त्या पद्धतीनं त्यांना तुम्ही कसं अवेअर केलं की ऑर्गॅनिक फार्मिंग हे का बेटर आहे आणि तुम्ही ती कशी केली पाहिजे? तर बॅकएंडला नेमकं या गोष्टी कशा चालतात? ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती त्यावेळी आम्ही हार्डली 20 ते 25 शेतकऱ्यांपासून सुरुवात केली होती. ज्यावेळी आज शेतकऱ्यांना कनेक्ट करणं, ह्यामध्ये कनेरी मठाचे जे स्वामीजी आहेत, त्यांचा ह्यामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांच्या रेफरन्स थ्रू आम्ही बऱ्याच मोठमोठ्या शेतकऱ्यांशी भेटलो. तर त्यांना भेटून आम्हाला मग त्यांची फॉर एक्झाम्पल आम्ही एका चेन डेव्हलप होत गेली. एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा रेफरन्स दिला. सुरुवातीला तर आम्ही स्वतः ते फार्मर्सना व्हिजिट करायचो. प्रत्यक्ष ते काय उगवत आहेत, कसं उगवत आहेत, पहिले 1 वर्ष 1.5 वर्ष आम्ही ते स्वतः केलं आणि मग हळूहळू आम्ही आमच्या स्वतःच्या टीम्स तिथं फार्म्सवर पाठवू लागलो. तर बऱ्याच ऑर्गॅनिक फार्मर्सचा जो डेटाबेस आहे म्हणा किंवा तो डेटाबेस हळूहळू असं डेव्हलप होत गेला. तर फ्रॉम 1 to another, थर्ड, दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत असं ते डेव्हलप होत गेला. प्लस आम्ही दर 2 महिन्यात म्हणजे बाय मंथली ऑर्गॅनिक फार्मर्स मीट कनेरी मठावर अरेंज करायचो आणि त्या मीट मध्ये नारायण रेड्डी नावाचे खूप मोठे विषय ऑर्गॅनिक फार्मिंग एक्सपर्ट होऊन गेले. त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित केले जायचे. तर त्यामध्ये हजारो शेतकरी तिथे व्हिजिटला यायचे. तर त्यांच्याशी बोलून, त्यांना भेटून 3 दिवसाचा तो ट्रेनिंग प्रोग्राम असायचा. तिथून ते ऍक्च्युअल मध्ये त्यांना व्यवस्थित छाटून जे जेन्युनली ऑर्गॅनिक फार्मिंग करत आहेत त्यांचा डेटाबेस कलेक्ट करून त्यांना त्यांच्या फार्म्स व्हिजिट कंडक्ट करून असं करत 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 ते शेतकरी जोडत गेले. आता 5 वर्षामध्ये मोर दॅन 8,000 फार्मर्स आमच्याशी जुडलेले आहेत. आणि ते कुठे आहेत, काय आहेत, त्यांचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे, त्या पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल मला बाजरी घ्यायची, तर बाजरीसाठी नागोर किंवा राजस्थान मधला नागोर इलाका खूप प्रसिद्ध आहे. तर मी तिथे त्या एरियामध्ये आमचे बाजरीचे शेतकरी आहेत किंवा गहू जो आहे, गहू जनरली आम्ही ड्रायलँड फार्मिंगचा प्रेफर करतो. तर ड्रायलँड फार्मिंगचा गहू जनरली कर्नाटकमध्ये, तिथे पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते, तर तिथून तो गहू कलेक्ट केला जातो.
खपली जो आहे, तसं वेगवेगळ्या ठिकाणी स्पेशालिटीचे जे रिजन्स आहेत तिथले रिजन्स आम्ही पहिला काढले की बाबा कुठले रिजन स्पेशालिटी आहे, आणि तिथल्या फार्मर्सना जसं ते ऑर्गॅनिक कोण करतंय, कसं करतं, प्रत्येक गावात त्यांना जाऊन भेटणं करणं, त्याच्याशी बोलणं, तर त्या पद्धतीने आम्ही ते शेतकरी जोडत गेलो. ते फार्मर सर्टिफाईड आहेत का किंवा नाहीत, तर आम्ही जनरली ऑफकोर्स सर्टिफाईड फार्मरना प्रेफरन्स दिलं जातं. पण एक शेतकरी मागील 10 वर्षापासून जर प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करत आहे आणि त्याला सर्टिफिकेशन करण्या एवढी त्याची म्हणजे ही कॅपॅसिटी नसेल, तर त्याला ऑर्गॅनिकच्या डेटाबेसमध्ये किंवा आमच्या बोर्डवर घेण्यापासून वंचित ठेवायचं का वेंडरमध्ये? तर तसं नाही. तर त्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही त्यांचे सुद्धा प्रोडक्ट आपल्याकडे घेतले जातात आणि ते सॅम्पल बेसिसवर पेस्टिसाइड रेसिड्यू टेस्टिंग केली जाते. असं आहे. मग तिथे कळतं की जेन्युइन त्यामध्ये पेस्टिसाइड्स वगैरे आहेत का, नाहीये. जर नसेल मग बाकी 1-2 टेस्ट अजून होतात आणि त्या शेतकऱ्याचे मटेरियल आपण प्रोक्युअर करतो. तर अशा पद्धतीने ते शेतकरी जुळत गेले आणि त्यांच्याकडून रॉ मटेरियल कलेक्शनची प्रोसेस चालू झाली. आणि रॉ मटेरियल आता कलेक्ट केलं. ज्वारी आली, पण ज्वारीचं पीठ पण पाहिजे, किंवा मूग आला तर मुगाची डाळ पण पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यासाठी आम्ही महिला बचत गट नेमले. आता जनरली आमचं नाचणी आणि नाचणीचं पीठ जे जनरली येतं ते सिंधुदुर्ग मधून येतं. तर सिंधुदुर्ग मध्ये नाचणी पण खूप चांगली होते आणि जात्यावर भरडणारे महिलाचं बचत गट तयार केलेलं आहे. तर ते आम्हाला जात्यावर दळून पीठ तयार करून देतात. जिथं जात्यावर दळणं शक्य नसतं तिथे मग काही गावांमध्ये स्पेसिफिक युथ आहे, जो जर त्याला गावातल्या गावात काम मिळत असेल तर तो गाव सोडून शहरात एक ब्ल्यू कॉलर जॉब का करेल. तर त्यांना गावातल्या गावात जॉब निर्माण करण्यासाठी त्यांना आम्ही काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्सच्या अंडर म्हणा किंवा त्यांना सगळं माहिती देऊन त्यांनी काही लोकांनी गावात घाणे लावलेले आहेत, लाकडी घाणी, किंवा काही लोकांनी फ्लोर मिल, जे छोटे छोटे एकदम स्मॉल स्केल स्लो प्रोसेसने फ्लोर मिल काढले जातात, ते लावलेले आहेत. तर तसं ते छोटे छोटे रोजगार सुद्धा गावात डेव्हलप होत गेले. काही लोक आमच्यासाठी साबणं बनवतात, काही लोक तेल बनवतात. ते कंट्रोल मात्र आमच्या अंडर असतं की क्वालिटी, कुठले सीड्स वापरायचे, कसं करायचं, ते सगळं आम्ही चेक करतो. तर अशा पद्धतीने हे बॅकएंड मॅनेज करावं लागतं. ऑब्व्हियसली एक खूप म्हणजे टास्क जो आहे चॅलेंजिंग टास्क आहे की ज्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांशी डील करता तर त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्टची माहिती देणं किंवा त्यांचं बिलिंग वगैरे कसं करणं, काय करणं, कारण त्यांना थोडी माहिती त्याबद्दल असते नसते. तर त्यांना पूर्ण माहिती त्या पद्धतीने त्यांना एक पूर्ण सेटअप करून देणं. सुरुवातीला वन टाइम एक चॅलेंज असतो, त्यानंतर ते हळूहळू ती चेंज चालत जाते. तर हे आता कुठे ना कुठे एव्हरी पासिंग डे काही नवीन नवीन शेतकरी आम्हाला जुळत चाललेले आहेत. नवीन बचत गट आमच्याशी जुळत चाललेले आहेत. ते आम्हाला डाळी भरडून देणे, जात्यावर काही लोक पीठ पण करतात, तेल काढून देणे. आणि मेजॉरिटी आमच्या जे वेअर हाऊस मध्ये जे काम करणारे जे आमचे सपोर्टर्स आहेत, किंवा आम्ही त्यांना आपला जो स्टाफ आहे तो मेजरली विमेन आहे रुरल इंडियामध्ये. ते ओके. क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंगचं काम मेनली ते करतायत आणि त्यांना सुद्धा एक चांगल्या लेवलचं सस्टेनेबल लाईव्हलीहूड डेव्हलप करायचं एक छोटासा प्रयत्न आपण करत आहोत. असं खूप छान, खूप छान. म्हणजे अगदी ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये जे काही तू आता एक्सप्लेन केलंस की या पूर्ण प्रोसेसमध्ये अगदी एम्प्लॉयमेंट जनरेशन आले, त्यानंतर फार्मर्ससाठी जो बिझनेस आहे तो बिझनेस क्रिएट झाला, आणि सगळ्यात महत्वाची यामध्ये जी व्हॅल्यू तुम्ही आज सोसायटीमध्ये देताय ती म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल, जी आपल्याला आपल्या आजोबांनी आणि पणजोबांनी सांगितलेली होती. ती हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही परत मार्केटमध्ये किंवा परत त्या लोकांना आज तुम्ही देताय. त्याच्यामुळे खूप चांगला कॉज ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये होतोय. म्हणजे अगदी मला आपली जी पहिली भेट होती सात्विक मध्ये, इव्हन मला ती सुद्धा आठवते. आणि त्यावेळेला मी पहिला प्रश्न हा विचारलेला होता की जो होता प्राइस रिलेटेड, कारण सात्विकचे जर आपण प्राइसेस बघितले तर थोडेसे हायर साईडला आहेत. आणि त्यावेळेला मला तू खूप चांगल्या पद्धतीनं ते कन्व्हिन्स केलेला होतास, आणि त्यामध्ये रिफाइंड ऑइलचे सुद्धा तू मला एक्झाम्पल दिलेला होतास. अगदी तेच एक्झाम्पल मला असं वाटतं की तू आपले जे काही व्ह्युअर्स आहेत त्या व्ह्युअर्सना पण द्यावं, कारण बऱ्याच जणांना वाटतं की हे थोडंसं महागडं आहे. पण हे कॅल्क्युलेशन्स नेमके आपण कसे केले पाहिजेत जेणेकरून जे मी घेतोय ते ऍब्सोल्युटली अफोर्डेबल आहे आणि त्या पद्धतीनं हे गरजेचं आहे. त्याबद्दल काय सांगशील? प्राइसिंग ज्यावेळी येतं कन्व्हेन्शनल आणि ऑर्गॅनिक, त्यामध्ये डेफिनेटली प्राइस डिफरन्स ओव्हर अ पिरियड असणारच आहे. ज्यावेळी एकदम हाय लेवलला ऑर्गॅनिक फार्मिंग जाईल, आता हार्डली 1 to 2% ऑफ अवर एंटायर फार्मिंग इज ऑर्गॅनिक.
तर ते ज्यावेळी वाढेल, ज्यावेळी बरेच शेतकरी ह्याकडे वळतील, तर डिमांड सप्लाय फॅक्टर प्ले मध्ये येईल आणि ते प्राइसिंग त्या लेवल पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पण सध्याच्या परिस्थितीत यील्ड कमी आहे आणि प्लस आम्ही सात्विक मध्ये देशी बी बियाणांचा वापर करतो. तर देशी बी बियाणांचा वापर केल्यामुळे तो यील्ड येण्याचा जो टाइम फ्रेम आहे तो सुद्धा वाढतो, प्लस कमी यील्ड येतं. तर त्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये लेबर खूप लागतो. जनरली आम्ही प्रेफर करतो की ट्रॅक्टर ऐवजी ते बैलाने त्यांनी फार्मिंग केली तर त्याचे बरेच काही टेक्निक सायंटिफिक रिझन्स आहेत की तुमची जमीन चांगली राहते वगैरे, फॉर एक्झाम्पल. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी कन्सिडर केल्या की त्यांचं जे कॉस्टिंग आहे त्यावर त्यांना चांगलं इन्कम ज्यावेळी मिळेल त्यावेळेलाच ऑर्गॅनिक कडे फार्मर वळेल. तर इफ इफ यू आर नॉट गिव्हिंग देम द राईट प्राइस तर तो डेफिनेटली समजेल की एवढं सगळं करायचं आणि काय मिळतं मार्केटपेक्षा फक्त 5 रुपये जास्त, तर हे कशासाठी करायचं. तर ऑर्गॅनिक त्यासाठी कॉस्टली डेफिनेटली असतं. पण आता ऑर्गॅनिक ज्यावेळी अजून एक रिझन ने तुम्ही कम्पेअर जनरली वन ऍपल कॅन बी कम्पेअर्ड विथ अनदर ऍपल. ऍपल आणि मोसंबी कम्पॅरिझन होत नाही. तसंच एक ओरिजिनल प्रोडक्ट आणि एक अडल्ट्रेटेड प्रोडक्ट हे कधी कम्पेअर होत नाही. तर ज्यावेळी आपण म्हणतो की बाहेरचं तेल जसं मी म्हटलं 150 रुपयाला मिळतो आणि तुमचं तेल 300 रुपयाला आहे, तर हे डबल आम्ही कसं बेअर करायचं. तर हे ज्यावेळी बजेटमध्ये बसवायचा प्रयत्न येतो तर लाकडी गाण्यामध्ये ज्यावेळी तुम्ही फर्स्ट प्रेस ऑइल काढता, जनरली बरेच लोक एकदा क्रश केलेला शेंगदाणाची पेंड परत त्यामध्ये टाकून परत क्रश केला जातो आणि मग थर्ड प्रेसिंग मध्ये ते मेटलमध्ये प्रेसिंग करून ऑइल फिल्टर करून केला जातो. तर त्यामध्ये त्याची यील्ड वाढते. पण सात्विक मध्ये आम्ही फक्त फर्स्ट प्रेस ऑइल वापरतो. म्हणजे पहिल्यांदा जो क्रश होईल जेवढा तेल निघेल तेवढंच तेल, राहिलेली जी पेंड आहे ते आमच्या गायींना दिली जाते आणि त्यांना सुद्धा राईट न्यूट्रिशन भेटतं. तर ते फर्स्ट प्रेस ऑइल ज्यावेळी आपण त्यामध्ये कुकिंग करतो तर घरी समजा तुम्ही 5 लिटर तेल वापरत आहात तर हे फर्स्ट प्रेस ऑइल ठीक असतं, त्याचा स्मेलही खूप चांगला असतो आणि ते वापरायला सुद्धा कमी लागतं. तर जनरली 5 लिटरच्या आगे तुम्हाला 2.5 ते 3 लिटर ऑइल लागतं. तर ज्यावेळी मी म्हणतो की मार्केटचं तेल 150 रुपये आणि तुम्ही 5 लिटर वापरता तर 750 रुपये झाले आणि ज्यावेळी तुम्ही 3 लिटर आमचं तेल वापरता तर ते 2.5 ते 3 लिटर ते ऑन अन ऍव्हरेज एक 850 ते 900 रुपये होतं. तर फक्त जो फरक पडतो तो हार्डली एक 15%चा फरक पडतो. पण हे ज्यावेळी तुम्ही आणि आता हे तर कॅल्क्युलेशनचं झालं. 15%चा फरक जर तुम्ही पुढचे तुमचे एन नंबर ऑफ हॉस्पिटल बिल्स जर वाचवणार असेल तर दिस इज वर्थ इट, दिस इज मोर दॅन इट असं आहे. आणि प्लस ज्यावेळी तुम्ही एक ऑइलची एक्झाम्पल घेता, आता 1 लिटर शेंगदाण्याचं तेल काढायला मला कमीत कमी 2.5 किलो शेंगदाणे लागतात. 2.5 ते 3.25 किलो शेंगदाणे मला त्यामध्ये लागतात. आज केमिकल म्हणजे कन्व्हेन्शनल फार्मर जरी तुम्ही म्हटला की शेंगदाणा त्याच्याकडून घ्यायचा तर मार्केटचा रेट जनरली चांगल्या क्वालिटीच्या शेंगदाण्यातला सर आवाज येतोय का? हो, येतोय. चांगल्या क्वालिटीतल्या शेंगदाण्याचा मार्केटचा रेट आज 7,000 रुपये आहे फॉर एक्झाम्पल. तर मला कमीत कमी 170 ते 180 रुपये तर फक्त शेंगदाणे लागले. मग बाकीचे प्रोसेसेस कॉस्ट, बॉटल्स, जीएसटी, होलसेलर्स मार्जिन, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, ते जे काही मार्जिनची चेन येते, मग हे सगळं 150 रुपयाला एमआरपी लावून मार्केटमध्ये येतं कसं, ह्याचा कोणी विचार केला आहे का? हे तर ते मग तिथं अडल्ट्रेशनचा भाग येतो. तर मी डीप मध्ये न जाऊन तुम्हाला एवढी म्हणजे ते अडल्ट्रेटेड ऑइल म्हणा किंवा ते कुठल्या क्वालिटीचा शेंगदाणा वापरून तो ऑइल काढला जातोय, हे जर साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर काय होतील हे ज्यावेळी तुम्ही अनालाइज कराल तर ते 100 रुपये घे बाबा, 100 नाही 200 घे म्हणून तुम्ही तो तेल खरेदी करा. कारण ते त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि 100 वर्ष अगोदर ज्यावेळी रिफाईंड ऑइल्स नव्हते किंवा ज्यावेळी फिल्टर ऑइल नव्हते, जे ऑइल आपले पूर्वज खायचे ते ऑइल आज सुद्धा त्यावेळी त्यांना काही त्रास व्हायचा का? काही त्रास व्हायचा नाही, ते ठणठणीत होते. पण आज मात्र आपल्याला कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत किंवा बऱ्याच म्हणजे रिफाईंड चांगलं का वाईट ह्या मुद्द्याकडे मी जात नाहीये किंवा फिल्टर्ड चांगलं का वाईट ह्या मुद्द्याकडे मी जात नाहीये. पण हे तुम्ही स्वतः रिसर्च केलं पाहिजे आणि तुम्ही राईट चॉईस चूज केलं पाहिजे, हे आहे. तर हे झालं ऑइल बद्दल. आता बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की गव्हाचं पीठ, आता गव्हाचं पीठ बाहेर मार्केटमध्ये 35 रुपये किलोला मिळतं, तुमचं गव्हाचं पीठ 55 रुपये 60 रुपये किलो का? तर तो जो गहू वापरला जातो पिठामध्ये
तो पीठ केल्यावर कुठला गहू वापरला हे तुम्हाला कळत नाही. तर ते ओके. गहू जर 12-13 रुपयाचा असेल तर ते आणि एकदम ज्यावेळी तुम्ही हाय प्रोसेस हीटवर ज्यावेळी पीठ करता तर ते पिठामध्ये काही राहतच नाही. ते फक्त तुम्ही पोट भरण्यासाठी तो पीठ खाल्लं जातं. आणि तेच गहू समजा फॉर एक्झाम्पल न्यूट्रिशनचा खेळ असतो. आपण 2 चपाती खाल्ली किंवा 3 चपाती खाल्ली की पोट माझं भरतं हे बोलणं चुकीचं आहे. त्या बॉडीला किती न्यूट्रिशन लागतं ते न्यूट्रिशन जर एका चपातीत असेल तर एक चपाती खाल्ल्याने सुद्धा माझं पोट भरलं पाहिजे असं आहे. तर आणि जर ते न्यूट्रिशन 4 चपातीत नसेल तरी तुमचं पोट भरणार नाही. तुम्हाला काहीतरी हलकं हलकं म्हणजे काहीतरी अजून खावंसं वाटेल एक 2 तासानंतर किंवा 1.5 तासानंतर. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठे कन्झ्युमरने त्याच्या परीने कंझ्युमर लेट द कंझ्युमर बी अवेअर आपण जसं म्हणतो लेट द बायर बी अवेअर एक लिगल टर्मिनॉलॉजी आहे. तर ते त्याला माहिती ह्याची डेफिनेटली पाहिजे. खपली गव्हाची जी रोटी आहे आणि साध्या गव्हाची जी रोटी आहे ते डेफिनेटली तुम्ही खपली गव्हाची रोटी कमी खाणार. ज्वारीची भाकरी आणि चपाती तुम्ही गव्हाची रोटी तुम्ही ज्वारीची भाकरी कमी खाता चपाती थोडी जास्त खाता. तर हे का ह्याचा कधी कोणी अभ्यास केलेला आहे का? मिलेट्स भात तुम्ही पांढरा भात जो असतो एकदम चकचकीत दिसणारा मस्त आमटी बरोबर पूर्ण प्लेट भरून तुम्ही भात खाऊ शकता. पण तेवढे मिलेट्स तुम्हाला जाणार नाहीत कारण त्यामध्ये तेवढं न्यूट्रिशन त्यामध्ये फ्लेवर तेवढ्याच्या भातात मिलेट्स मध्ये असतं. तर हे सगळं कन्सिडर करून रादर दॅन गोईंग ऑन क्वांटिटी तुम्ही क्वालिटीवर जाणं फार महत्वाचं आहे. आणि ते क्वालिटी तुम्ही लाईक यू शुड बी अवेअर की तुम्हाला काय चूज करायचं असो. हे अगदी बरोबर. आणि म्हणजे प्राइस रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे क्लिअर आहेत आणि हे म्हणजे लॉजिकली आहे. म्हणजे जे शेंगदाण्याच्या तेलाचं जे तू एक्झाम्पल दिलंस की जे 100 रुपये आणि 150 रुपये त्याची व्हॅल्यू कशी येते आणि लॉजिकली जर मी कच्च्या शेंगदाण्यापासून त्याची तेल होण्यापर्यंतची जर पूर्ण प्रोसेस बघितली आणि जर त्याची प्राइस कॅल्क्युलेट केली तर नक्कीच म्हणजे इथं हे समजण्यासारखं आहे की काय लेवलचं अडल्ट्रेशन तिथे असणार आहे आणि नेमकं जे आपण खातोय हे नेमकं हे सगळ्या गोष्टी या अडल्ट्रेटेड आहेत. तर ह्या सगळ्या प्रॉडक्ट स्पेसिफिक गोष्टी झाल्या. बट बिझनेस ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आता सात्विकचे इथून पुढचे प्लॅन काय आहेत? एक्सपान्शनचे प्लॅन तुमचे कसे आहेत? सर सात्विक मध्ये जसं आता आम्ही एक नवीन स्टोर लातूर मध्ये ओपन करत आहोत. विदिन नेक्स्ट 3 to 4 days or वीक. मराठवाड्यामध्ये आमचं एक ते पहिलं पाऊल असेल की डेडिकेटेड एक्सक्लुझिव्ह सात्विक आउटलेट आमच्या त्या रिजन मध्ये ओपन होत आहे. तर दॅट विल ओपन दी गेट्स फॉर अदर लोकेशन्स एज वेल. जसं औरंगाबाद आहे किंवा आजूबाजूचे अजून चांगले लोकेशन्स आहेत. तर तिथे आम्हाला एक चांगलं स्कोप मिळू शकतो अशी एक म्हणजे सर्वे प्रमाणे आम्हाला वाटत आहे. आणि लातूर बिंग दी एज्युकेशनल हब इन दॅट पर्टिक्युलर रिजन तर खूप अवेअर कंझ्युमर बेस तिथे जनरेट हळूहळू होत आहे. असे ते आमच्या बॅकएंड मध्ये जे ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी सिस्टम आहे तिथून आम्हाला ते कळत आहे. प्लस तो त्या स्टोर लातूर हा जो एरिया आहे तिथे बरेच मोठमोठे व्यापारी किंवा बरेच एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये काम करणारे प्रोफेसर्स प्लस तिथले जे टीचर्स वगैरे आहेत. तर त्या एरिया त्यांचा जो काही ग्रुप आहे किंवा त्यांचा जो काही सर्कल आहे त्यामध्ये आम्हाला डेफिनेटली हे एक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्या शहरात मिळेल असं एक संकल्पना किंवा अशी एक इच्छा आहे. आणि ते डेफिनेटली ते सक्सेस होईल. प्लस आम्ही बाकीचे जे काही प्लॅन्स आता आम्ही करू इच्छितो की आम्ही सात्विक.com ह्या वेबसाईटवर सुद्धा इंटरनॅशनल ऑर्डर लवकरच चालू करणार आहोत की एनी कस्टमर ऑल अक्रॉस द ग्लोब विल बी एबल टू ऑर्डर फ्रॉम द सात्विक वेबसाईट इन देअर ओन करन्सी. आणि ते लवकरच ती फॅसिलिटी आपल्या वेबसाईटवर येईल. आणि सात्विक बरोबरच आपलं एक जे झिरो वेस्टचं जे कन्सेप्ट आहे अंडर द ब्रँड नेम कॉल्ड अद्रीज जे आपण स्टार्टअप गटामध्ये कव्हर केलेलं आहे. तर त्यांचे काही स्टोअर्स एक्सपान्शन प्लॅन्स आम्ही ऑलरेडी प्लॅन करत आहोत इन मेजर सिटीज. प्लस आपली अद्रीजची वेबसाईट आता लवकरच लॉन्च होतीये की कंझ्युमर्स फ्रॉम ऑल अक्रॉस द कंट्री कॅन ऑर्डर फ्रॉम आवर वेबसाईट इन अ झिरो वेस्ट वे.
तर दॅट विल बी वन ऑफ इट्स काइंड वेबसाईट एज वेल. तर असे काही प्लॅन्स इन द नियर फ्युचर आहेत. आणि ऑफकोर्स जितके बरेच चांगले लोक आमच्याशी जुळत आहेत, जसे लातूरमध्ये खूप आता एक जेंटलमॅन आहेत, त्यांचे एज्युकेटेड जेंटलमॅन, तर ते समोरून पुढे आले की आम्ही ते करू इच्छितो की वी नीड टू गेट गुड फूड टू पीपल. असेच बऱ्याच ठिकाणाहून असे यंग एंटरप्रिनर्स आमच्या समोर येत आहेत. आणि एक खुशी असते की बाबा बऱ्याच लोकांना ऑर्गॅनिक कडे वळण्याची ही जी काही सद्बुद्धी देवाने दिली आहे ती अशी चालत राहावी आणि लोकांपर्यंत एक चांगलं आणि चांगली लाईफस्टाईल किंवा चांगली जीवनशैली पोहोचावी. लातूर बद्दल जे तुम्ही सांगितलं, लातूरचं आता जे तुम्ही स्टोअर चालू करताय, फर्स्ट ऑफ ऑल तर कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट, कारण मराठवाड्यातलं हे पहिलं स्टोअर असणार आहे. आणि येस, इवन मला सुद्धा वाटतं की ओव्हरऑल जर आपण लातूरचं पॉप्युलेशन बघितलं, बिईंग अन एज्युकेशनल हब, लातूर पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे. आणि नक्कीच तिथला जो काही आता पूर्ण मास आहे, तिथलं जे काही पॉप्युलेशन आहे, त्यांना येस ही जी गरज आहे ऑर्गॅनिक फूडची ही नक्की माहिती आहे. आणि त्यामुळे आय विश की खूप चांगला रिस्पॉन्स, जसा बाकी सात्विक स्टोअरला आणि अद्रिशच्या स्टोअरला रिस्पॉन्स मिळालेला आहे, त्याच पद्धतीनं लातूरच्या स्टोअरला सुद्धा मिळेल. अद्रिश बद्दल सांगायचं झालं तर इंडियाज फर्स्ट झिरो वेस्ट ऑर्गॅनिक स्टोअर म्हणून आज अद्रिशची ओळख आहे. आणि अद्रिशच्या वेबसाईट थ्रू सुद्धा हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा सात्विकच्या वेबसाईट थ्रू सुद्धा जे काही पूर्णपणे ई कॉमर्स मध्ये तुम्ही जाताय, तर ते सुद्धा एक खूप चांगला हा अटेम्प्ट असणार आहे. त्याच्याबद्दल पण कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण रॅपिड फायरची सुरुवात करतोय आणि रॅपिड फायर मध्ये काही मोजके प्रश्न मी तुला विचारतोय. फक्त एक रिक्वेस्ट करेन की क्विक अँसर मला त्याच्यातून एक्सपेक्टेड आहेत. तर आपण रॅपिड फायर चालू करूयात. पहिला प्रश्न जो अगदी सर्वांनाच पडला असेल, आज जर सात्विक नसतं तर आज अक्षय अग्रवाल कुठे असता? सर, मी कुठल्या तरी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये MBA करत असतो. ओके ओके ओके. दुसरा प्रश्न, तुझा सर्वात नावडता ब्रँड कोणता? हेल्थ वाईज जर आपण बघितलं तर तुझा सर्वात नावडता ब्रँड कोणता? कोल्ड ड्रिंक ब्रँड्स. राईट राईट राईट, एकदम बरोबर. तिसरा प्रश्न, कोल्हापूर की पुणे? पुणे. पुणे, ओके. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, आतापर्यंतचा सर्वात चांगला कस्टमर फीडबॅक, नो इश्यूज, तुम्ही सोसायटीमध्ये खूप एक चांगला कॉज तुम्ही घेऊन आलेला आहे, खूप चांगली कन्सेप्ट घेऊन आलेला आहे, बरेच जण अप्रिशिएट करताय. आज अगदी सोशल मीडियावर, फेसबुकच्या पेजवर वगैरे बघतोय की तुमचे जे काही एक्झिबिशन्स असतात त्या एक्झिबिशन मध्ये अगदी मराठी मधले जे काही सिने स्टार्स आहेत ते सुद्धा तुमच्या स्टॉल्सना व्हिजिट केलेले आहेत, त्यांचे सुद्धा टेस्टिमोनियल्स वाचलेले आहेत मुंबईमधले. तर ओव्हरऑल हा फीडबॅक नक्कीच चांगला असणार आहे. बट तुझ्या लक्षात राहणारा सगळ्यात चांगला सर्वोत्तम कस्टमर फीडबॅक जर मी तुला विचारत असेल, एक कस्टमर फीडबॅक, तर तो कोणता आहे? सर, सर्वात लक्षात राहणारा कस्टमर फीडबॅक तो असतो ज्यावेळी तुम्ही सुरुवात कुठल्या गोष्टीची करता आणि त्यावेळी तुमच्या याची सराहना केली जाते. तर आम्ही नुकतंच कोल्हापूरमध्ये ऑर्गॅनिक स्टोअर सुरू केलं होतं आणि आम्ही कोकोनट ऑइल जे एकदम प्रामाणिकपणे लाकडी घाण्यावर जे बनवलं जातं ते एका कस्टमरला बॉम्बेमध्ये पाठवलं होतं. तर त्यांच्या वडिलांचा, म्हणजे त्यांनी त्याच्या मुलाकडून फोन नंबर माझा घेतला आणि मला त्यांच्या वडिलांचा फोन आला की बाबा अक्षय, हे क्या भेजा है आपने कोकोनट ऑइल. बोले सर काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का त्यामध्ये? आम्ही पाहिजे तर तुम्हाला रिटर्न करतो असे. बोले अक्षय, यू हॅव मेड मी रिमाइंड मी ऑफ माय चाइल्डहुड डेज, म्हणजे मला माझं बालपण तुम्ही आठवण करून दिलं. हा असे म्हणजे त्यांनी म्हटलं की हे असले कोकोनट ऑइल मी मागील 20-25 वर्षात कुठेही सुद्धा खाल्लेलं नाही किंवा 30 वर्षांमध्ये फॉर एक्झाम्पल. तर हे, आणि ते बेसिकली केरलाईट होते आणि केरला मधले कन्झ्युमर ज्यावेळी तुम्ही कोकोनट ऑइल बद्दल तुमचा फीडबॅक त्यांनी तुम्हाला फीडबॅक देतात, डेफिनेटली खूप चांगला फीडबॅक होता. आणि बऱ्याच गॉड्स ग्रेस बऱ्याच लोकांनी चांगले चांगले फीडबॅक सात्विक बद्दल दिले आहेत. असेच फीडबॅक्स चालू राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि डेफिनेटली आमचं यासाठी प्रयत्न कंटिन्युअसली चालू राहील. डेफिनेटली डेफिनेटली डेफिनेटली, थँक्यू सो मच. आणि जाता जाता फक्त जसं मी नेहमीच विचारतोय हा प्रश्न, जाता जाता तुला यंगस्टर्सना काय ऍडवाइस द्यायची आहे, काय सजेशन द्यायचं आहे? सर्वांना स्टार्टअप बद्दलची आज क्युरिओसिटी आहे, सर्वांना बिझनेस बद्दलची ती क्युरिओसिटी आहे.
पण या संपूर्ण प्रवासामध्ये तू बरेच अप्स अँड डाऊन्स हे बघितलेले आहेत. बट या स्टेजवर आता स्टार्टअप कट्टाच्या अगदी शेवटचा प्रश्न माझा तुझ्यासाठी आहे की आता जे न्यू कमर्स आहेत, जे यंगस्टर्स आहेत, ज्यांना स्टार्टअप्स किंवा बिझनेसेस चालू करायचे आहेत, त्यांच्यासाठी तुझी काय ऍडवाइस आहे? सर जनरली जे स्टार्टअप कडे आज कालचं युथ वळत आहे तो स्टार्टअपला एक ग्लॅमर वर्ल्ड म्हणून बघतोय की बाबा इन्व्हेस्टर्स येतील, फंडिंग मिळेल त्यांना. आजकालच्या स्टार्टअपचे आर्टिकल दिसतात $1 million, $10 million असे. डेफिनेटली, पण त्या लालचने तुम्ही स्टार्टअप मध्ये उतरू नका. तुमच्याकडे एक आयडिया असावा आणि तुम्ही त्या आयडियाला एक पॅशनेट तरीकेने तुम्ही त्याला ग्राउंडवर आणावं. ह्या इच्छेने तुम्ही एक स्टार्टअप चालू करावं आणि ती जी काही आयडिया आहे ते सोसायटीमध्ये एक इम्पॅक्ट, एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह बेंड इन द युनिव्हर्स ते आणणं फार महत्वाचं आहे. आणि ते पोटेन्शियल तुमच्या आयडियामध्ये असेल तर डेफिनेटली तुम्ही बरेच अप्स डाऊन्स येतील, पण यू शुड कंटिन्यू दी राईड. आणि एक पॉइंट, बिकॉज दिस इज नॉट, सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी. तर ज्यावेळी तुम्हाला कळेल की हे बाबा अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज, अ लॉट ऑफ चॅलेंजेस विल कम इन, तर चॅलेंजेसला तुम्ही अपॉर्च्युनिटीजचं नाव द्या ना की प्रॉब्लेम्सचं. आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने हँडल करू त्यातून तुम्ही बाहेर निघाल ते तुम्हाला एक ऑफकोर्स तुम्हाला बिझनेस मध्ये पण ते मदत करेल आणि तुमच्या लाईफ साठी ते खूप चांगली शिकवण असेल. एक कोट मी नेहमी सांगत असतो की ते एक मूवी मध्ये मी ऐकलं होतं, वेन माय माइंड कॅन कन्सीव्ह इट, वेन माय हार्ट कॅन परसीव्ह इट, आय नो आय कॅन अचीव्ह इट. तर हे हार्ट कॅन बिलीव्ह इट. सो दॅट इज हाऊ इट इज. सर ते असणं, ते पॅशन असणं फार महत्वाचं आहे असं. खूप छान, खूप छान. नाही, अगदी बरोबर बोलास. कारण स्टार्टअप हा वर्ड खूप ग्लॅमरस झालेला आहे आता. सगळ्यांना ते फंडिंग दिसतंय, सगळ्यांना ओयोला एवढी फंडिंग मिळाली, फ्लिपकार्टला एवढी फंडिंग मिळाली, रिलायन्सला एवढी फंडिंग मिळाली, जिओला एवढी फंडिंग मिळाली, हे सगळ्यांना आज दिसतं. बट याच्या मागे जे काही एफर्ट्स आहेत, जी काही ही प्रोसेस असते, ही खरंच खूप चॅलेंजिंग सुद्धा असते आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा. आणि मी तर म्हणेन की मुद्दामून त्याला मी वर्ड वापरतोय, ऍडव्हेंचरस असते. त्यामुळे स्टार्टअपची ही जर्नी खूप ऍडव्हेंचरस असते. आणि अगदी बऱ्याचदा वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स घेत असताना पण मी हे सांगत असतो की तुमचा स्टार्टअप हा असा पाहिजे जो कस्टमरचा पेन पॉइंट सॉल्व्ह करेल. आणि बिईंग अ सात्विक, कारण तुम्ही ऍक्च्युअल कस्टमरचा पेन पॉइंट जो आहे तो पेन पॉइंट तुम्ही आयडेंटिफाय केलेला, ऍक्च्युअल तो जो पेन पॉइंट म्हणजे कस्टमरचा म्हणण्यापेक्षा सोसायटीचा जो पेन पॉइंट आहे, जी लाईफस्टाईल आहे, ज्या लाईफस्टाईलनी आज आपण जातोय, जे फास्ट फूडचं कन्झम्पशन आज आपण करतोय, जी इम्युन सिस्टम आज आपण बिल्ड करतोय, जे काही न्यूट्रिशन्स आपण घेतोय किंवा घ्यायला पाहिजे, रादर आपण बॉडीला नेमकं काय इंटेक द्यायला लागलोय, तर ओव्हरऑल हा जो काही पेन पॉइंट आहे सोसायटीचा तो तुम्ही राईटली ऍड्रेस करत आहात. आणि सात्विकची जी काही कन्सेप्ट तुम्ही मार्केटमध्ये आणलेली आहे ती खरंच खूप अप्रिशिएबल आहे. आणि आय होप की सात्विकच्या अशाच ब्रांचेस वाढाव्यात, आदरीशच्या अशाच ब्रांचेस वाढाव्यात, लोकांना तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने ही हेल्दी लाईफस्टाईल द्यावी. इथेच मी आता थांबतोय. स्टार्टअप कट्टावर तू आलास, एवढा तुझा वेळ स्पेअर केलास, त्याबद्दल परत एकदा टीम ओपेक्स कडून, टीम प्लॅन बी कडून तुझे परत एकदा मी धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि नक्कीच ज्या ज्या वेळेला आम्हाला हेल्दी लाईफस्टाईल बद्दल बोलायचं असेल त्यावेळेला नक्कीच हेल्दी लाईफस्टाईल म्हणजेच सात्विक हे आमच्या डोक्यामध्ये आता राहील. थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस. थँक्यू सो मच. सो मच.